वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा 13वा अध्याय आणि उत्तरार्धामध्ये आता शेवट आला आपला 13वा अध्यायाचा. आणि अशा प्रकारे 13वा अध्यायाच्या माध्यमातून क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो ज्ञान, की क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय याचा असणारा सविस्तर पूर्णपणे चर्चा गेली 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, जवळजवळ 2 महिने झाले आपले. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त एकच अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम, की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय. आणि अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं स्वरूप एकदा साधकाला लक्षात आल्यानंतर क्षेत्र सोडून जो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व जे क्षेत्र आहे म्हणजे जेवढी म्हणून शरीर आहे ब्रह्मादि पिपीलिकापर्यंतम, त्या सर्वमध्ये असणारा क्षेत्रज्ञ म्हणजे ऊर्जा, ती कोण आहे? ती मीच आहे, माझ्यापासूनच आहे. आणि म्हणजेच अशा प्रकारे सर्वांमध्ये अनुस्यूत असणारी ऊर्जा, चैतन्य, आत्मतत्व हे एकच आहे हे सांगण्याकरिता म्हणून हा 13वा अध्याय शेवटचा असणारा षटक, पहिलं तत्, त्वम आणि असी म्हणजे जोडणार क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञ. तत् आणि त्वम हे जे महावाक्य आहे त्या महावाक्याच्या द्वारे त्या परमेश्वराशी या जीवतत्वाला जोडण्याकरिता क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि, की तू जे स्वतःला म्हणत आहे मी सुखी दुःखी कष्टी, हे सर्व जे आहे हे कोणाचे धर्म आहे? हे जीवाचे धर्म आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे तद्भिन्न असणारा ते चैतन्य, त्याच्या असणारे धर्म काय? सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. तिथे आनंद प्राप्तीकरिता विषयांकडे जायचं नाहीये, त्याचा स्वभावच आनंद आहे. आनंदाच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू त्या ठिकाणी नाही. म्हणजे अशा प्रकारचे स्वभाव आनंद स्वरूप असल्यामुळे ते जीवनामध्ये प्राप्त करायचं. आणि म्हणून याकरिता म्हणून जे प्राप्त करायचंय, काय प्राप्त करायचंय साधकाने जीवनामध्ये, तर तेच क्षेत्रज्ञ स्वरूप जे परमेश्वराचं आहे तेच प्राप्त केल्यानंतर क्षेत्रामध्ये म्हणजे या संसारामध्ये जी असणारी जी आसक्ती आहे, ही आसक्ती काय होणार आहे? हे कमी होणार. स्वरूप एकदा माणसाला कळलं की तो तसा आहे. अतिशय श्याम राम आणि श्याम अतिशय जीवलग मित्र आहेत, अनेक वर्ष मित्रता आहे. परंतु ज्यावेळेस रामला श्यामचं स्वरूप लक्षात आलं त्यावेळेस काय होईल? त्यांची मित्रता असणारी जी आहे चांगलं स्वरूप आहे, श्याम चांगला आहे, मग घट्ट होईल. श्यामचं स्वरूप थोडं वेगळं असेल तर मग मित्रता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुन्हा भेद निर्माण होईल. म्हणजे अशा प्रकारे स्वरूपाच्या ज्ञानाने कुठल्याही गोष्टीचं जोपर्यंत आपल्याला स्वरूप कळत नाही, स्वरूप म्हणजे वास्तविकता कळत नाही, तोपर्यंतच आपण त्या गोष्टीशी असणारा चांगला वाईट आपला संबंध प्रस्थापित करतो. आणि एकदा स्वरूप कळलं की ही गोष्ट अशी आहे, मग आपला निर्णय होतो की नाही बाबा आता हे एवढं ठीक आहे, याच्या पुढे नको. म्हणजे तसंच या ठिकाणी संसाराचं असणारं स्वरूप काय? दुःखालयम अशाश्वतम, गीतेने सांगितलं आम्हाला की हे स्वरूप आहे. कधीही तुम्ही प्राप्त केला तरी तो प्राप्त होणार नाही. त्याच्यामध्ये काय? सगळी दुःखच आहे, दुःखाच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून त्या ठिकाणी शिव अपराध क्षमा स्तोत्रामध्ये तेच सांगितलं. आदव कर्म प्रसंगात बाल्ये दुःखातिरेकात प्रौढोहम यौवनस्तो वार्धक्ये चेंद्रियाणाम, या सगळ्या श्लोकांच्या द्वारे गर्भावस्थेमध्ये असणारं दुःख, बाल्यावस्थेमध्ये असणारं दुःख, तरुणावस्थेमध्ये असणारं दुःख आणि वार्धक्यामध्ये दुःख, या सर्व अवस्थेमध्ये काय? दुःखच आहे. बालस्तावत क्रीडासक्तः
तरुणस्तावत तरुणीसक्तः वृद्धस्तावत चिंतासक्तः सांगितलं. वृद्धावस्था आल्यानंतर काही ज्यावेळेस होत नाही, मग फक्त चिंता, त्याला याची चिंता, त्याची चिंता, त्याची चिंता, म्हणून वृद्धस्तावत चिंतासक्तः. परंतु परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः. परमब्रह्म जे आहे, परमब्रह्म ते ईश्वर तत्व आहे, ते ईश्वर तत्व प्राप्त करण्यासाठी कुणीही प्रयत्नशील राहत नाही. म्हणून अशा प्रकारे त्या असणारं ईश्वराचं, परम ईश्वराचं असणारं स्वरूप 13व्या अध्यायाच्या माध्यमातून, सगळ्यात 13व्या असं म्हणता येणार, पण दुसऱ्या अध्यायापासून अन्वशोचस्तम पासून जे आरंभ केलं, या निशा सर्वभूतानां कर्मण्य कर्मय पश्य, तिसरा चौथा काय जे असेल ते 12 अध्याय 13व्या अध्यायापर्यंत त्या ईश्वराचं असणारं, परमात्म्याचं असणारं स्वरूप साधकाला त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी तात्विक विवेचन, बौद्धिक ज्याला म्हणतो आपण, ते त्या अनुषंगाने सांगितलं. परंतु या ठिकाणी बौद्धिक जो आहे विषय, तो असणारा बौद्धिक विषय तत्त्वम, या दोघांना जोडण्याचं काम जे आहे अत्यंत महत्वाचं, हे 13व्या अध्यायामध्ये आलं. आणि मग 13व्या अध्यायाचा संपूर्ण विस्तारपूर्वक काय गेले इतके दिवस, तर त्याला विस्तारपूर्वक अत्यंत क्लिष्ट विषय या ठिकाणी सांगितले. भाष्य सुद्धा तेवढंच क्लिष्ट, पण तरी सुद्धा हे सगळं कसं, गुरुकृपा ही केवलम सांगितलं. गुरुकृपेशिवाय या सगळ्या गोष्टी साध्य होत नाही, त्यासाठी स्वतः गुरुकृपाच आवश्यक असते. आणि त्या अनुषंगाने आपण हा संपूर्ण अध्याय या ठिकाणी शेवटपर्यंत आपण सोडवण्याचा यथाविध गुरुकृपेने आपण केला. आणि म्हणून त्याचा असणारा आता पुन्हा 31व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा त्या परमात्म्याचं, तो परमात्मत्व जे आहे, ते परमात्मत्व कसं आहे ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तेच प्राप्त करायचं, जे प्राप्त करायचंय त्याचीच पुन्हा पुन्हा स्तुती, त्याचंच पुन्हा पुन्हा विश्लेषण करत राहिलं तर काय होतं, बुद्धिपटलावर काय होतं, तोच विषय सातत्याने कीट भ्रमर न्यायेनं त्या ठिकाणी काय करतो, तो भ्रमर, तो असणारा किडा पकडून त्या कुंभामध्ये सोडतो, त्या बारीक केलेल्या त्याच्या मातीच्या, आणि काय करतो, सातत्याने वरती त्याच्या आघात करत जातो, बुंग 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 करत. मग तो काय करतो, सातत्याने काय करतो, त्याचंच चिंतन करतो की तो मला मारेल, तो मला, आणि ते चिंतन करता 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 तो असणारा कीटक भ्रमरामध्ये, त्याची असणारी संपूर्ण कीट तो भ्रमरामध्ये बदलतो. त्याला म्हणतात कीट भ्रमर न्यायेनं. तसं त्या परमात्म्याचं सातत्याने चिंतन, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेवच संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्यासाठी दुसरं काही काम राहत नाही, फक्त एकमात्र परमात्म्याचं असणारं स्मरण, चिंतन, आणि ते करत 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 काय, तो त्या स्वरूपच होतो. देव पहावयासी गेलो, महाराज म्हणतात, देव होनी ठेलो, की देव बघायला गेलो मी. परंतु काय झालं, ते देव पाहिल्यानंतर काय झालं, मी तू पण गेले वाया देखता पंढरीच्या राया. माझा आणि तू हे सगळ्याचं मूलभूत सुरुवात कुठनं आहे, सगळ्या शास्त्राची किंवा या संसाराची जी सुरुवात आहे, या संसाराची सुरुवातच माझा आणि तुझ्याने, मामका पांडवाश्चैव किम गुरुवत संजय, किंवा सुरुवातच झाली. त्या ठिकाणी धृतराष्ट्राचा प्रश्न जो आहे, वास्तव सगळे जरी कुरुवंशी असले तरी मनामध्ये माझे आणि पंडूचे ही जी सुरुवात झाली, ह्या सुरुवातीनेच सगळं काय झालं, पुढचं असणारं महाभारत, पुढचं असणारं सगळं ते माझेच आणि हे पंडूचे आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी आणि तू पण निर्माण आहे, त्या त्या ठिकाणी संसार आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी संसार आहे त्या त्या ठिकाणी दुःख आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मी तू पण गेले वाया सांगितलं. त्या ठिकाणी की माझा आणि तुझं हा जो संवाद होता, हा संवाद काय झाला, संपला. म्हणून सांगतात देव पहावयास गेल, देव होऊन ठेवलं, म्हणजे तो संवादच पूर्ण संपून देखता पंढरीच्या राया, की त्या परमेश्वराला एकदा, त्या आत्मतत्वाला परमेश्वरा एकदा पाहिल्यानंतर
अंतःकरणामध्ये मी आणि तूपणाची भावना संपूर्ण नाश पावल्याने त्या ठिकाणी अवघा रंग एक झाला, की सर्वत्र एकच असणारा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे अशा प्रकारे त्या परमेश्वराचं असणारं यथार्थ स्वरूप, वास्तविक स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप हे जोपर्यंत साधकाला आपल्या जीवनामध्ये कळत नाही तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे या संसाराची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती म्हणजे परमेश्वराची प्राप्ती त्याला होत नाही. त्याकरिता म्हणून त्या परमेश्वराचं असणारं स्वरूप की हे प्राप्त करायचे तुला, म्हणून त्याचं असणारं स्वरूप सातत्याने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे काय तो असणार पुन्हा 31व्या श्लोकाच्या माध्यमातून काय म्हणतात, अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा यमव्यम शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. की अशा प्रकारे तो परमात्मा कशा स्वरूपाचा आहे त्याचा स्पष्ट विवेचन या 31व्या श्लोकाच्या आधी करतात. तत्पूर्वी असणारा आचार्य काय म्हणतात पाहू. त्याचा असणार प्रपीठिकेमध्ये आचार्य म्हणतात, एकस्यात्मनः सर्वदेहात्मत्वे तद्दोष संबंधे प्राप्ते नमुच्यते. की अशा प्रकारे काय एकच परिपूर्ण आत्म्याला तो एकच आहे स एकः, परंतु अशा प्रकारे असणारा तो एकच परिपूर्ण आत्मा काय देहाला आत्मत्वाय असे म्हटल्यास देहादिकांचे कर्तृत्वादी धर्म त्याच्याशी संसर्ग पावतील, म्हणजे देहादिकांच्या दोषाने आत्मा दूषित होईल. हा देहाशी त्याचा संबंध जोडला तर काय होईल, तर देहादिकांचे कर्तृत्वादी धर्म काय होईल, त्या देहादिकांच्या कर्तृत्व धर्म त्याच्याशी त्याचा संसर्ग म्हणजे एकरूपता होईल. आणि एकरूपता झाल्यानंतर देहादिकांच्या दोषाने देहाचे असणारे सगळे जे दोष आहे दोष ते आत्मतत्वामध्ये उतरतील. तो इथं आहे म्हटल्यानंतर मग काय या देहाचे असणारे सगळं जे काय आहे अंतःकरणामध्ये होणारे सुख दुःख राग द्वेष हे सगळे काय हे त्याच्याशी संलग्न होतील. आणि म्हणून देहादिकांच्या दोषाने मग काय होईल, तो सुद्धा दूषित होईल, कारण तो तिथंच आहे. तुम्ही म्हणता मग त्याचे असणारे सगळे दोष त्याच्यावर स्थापित होतील आणि मग त्याने तो दूषित होईल अशी आशंका आली असतात. म्हणून ही जी शंका आहे की देहादिकांचे दोष आहे काम क्रोध लोभ मोह मदमत्सर आदी जे अंतःकरणामध्ये असणारे इतर जे काय आहे असत्य चोरी हिंसा हे सगळे काय त्या ठिकाणी अंतःकरणामध्येच आहेत आणि त्याला काय प्रेरणा देणारा तोच आहे, म्हणजे तो सुद्धा तिथंच आहे. म्हणजे एकाच घरात हे सगळे राहत असल्यामुळे संसर्गजन्य दोषाने काय होईल, तो सुद्धा दूषित होईल असं म्हटल्यानंतर त्याचं असणारं उत्तर म्हणून या ठिकाणी देत आहेत. काय म्हणतात 31व्या श्लोकात, म्हणून अदित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा यमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. त्याचं असणारं स्वरूप कसं आहे, हा परमात्मा कसा आहे, अनादित्वामुळे अनादि कालापासून आणि त्यानंतर निर्गुणत्वात कुठल्याही प्रकारचा गुण त्याच्या ठिकाणी राहत नाही. निर्गुणत्वात नंतर अव्ययः अक्षर स्वरूपाचा आहे आणि त्याचप्रमाणे शरीरस्थोपि कौन्तेय हे कौंतिपुत्र हा कसा आहे शरीर स्थित असल्यामुळे किंवा शरीरामध्ये स्थित असला तरी सुद्धा या ठिकाणीच राहतोय, परंतु न करोती न लिप्यते हे सगळे वरचे गुण त्याचे असल्यामुळे त्या शरीराद्वारे होणाऱ्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या क्रियांशी त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी त्याचा असणारं स्वरूप अनादि निर्गुण आणि अव्यय हे काय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. कुठल्याही प्रकारचा व्यय त्याच्यामध्ये होत नाही. अव्यय असा असणारा निर्गुणत्वात कुठलाही गुणविशेष त्याच्यामध्ये नाही आणि अनादि कालापासून त्याला आधी नाही की आत्ता सुरू झाला या जन्मामध्ये मला आता मी एवढ्या वर्षाचा म्हणजे एक काय जे असेल ते जन्मसाल त्यावेळेस तो निर्माण झाला आणि मृत्यूनंतर तो जाणार. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला आधी नाही तो अनादि तत्व आहे त्याच्यापासूनच हे सगळं.
तस्मात् आत्मनः आकाशः संभूतः. सृष्टीची रचनाच कोणापासून आहे? त्याच्यापासून आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणतो काय? सईक्षत एक यथा पूर्वम कल्पते. ही पूर्वकालामध्ये जशी सृष्टी होती तशी मी केली, मला करायची आहे. म्हणजेच काय? पूर्वकालामध्येच होतोच आहे. म्हणून तो अनादि अव्याहत सगळ्यामध्ये अनिस्यूत येतो असं असणार आहे ते तत्व. न करोती न लिप्यते. या शरीरामध्ये जरी आपल्याला वाटलं आलं म्हणून शरीराचे जे असणारे धर्म त्याने ते संयुक्त होईल, ते सुख दुःख होईल, तर तसं काही होत नाही. न करोती न लिप्यते. ते काही कुठल्याही गोष्टीला करत नाही किंवा न लिप्यते. त्या या शरीराच्या द्वारे जे कर्मफल आपण करतो किंवा जे कर्म आपण करत असतो त्या कर्माच्या फलाने ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व त्या कर्माच्या फलाने काय लिप्त होत नाही. भाऊ आचार्य काय म्हणतात? अनादित्वादिति अनादित्वात् अनादेः भावः अनादित्यम आदिः कारणम तस्य यस्य नास्ति तत् अनादिः अयद्धि आदिमत्तत् स्वेन आत्मना वेति अयं तु अनादित्वात् निरवयत्वात् इति कृत्वा न वेति. तथा निर्गुणत्वात् सगुणः हि स्वगुणः हि गुणव्ययात् वेदिः अयं तु निर्गुणत्वात् न वेति इति. परमात्मा अयम् अव्ययः नस्य व्ययः विद्यते इति अव्ययः यतः एवं अतः शरीरस्थापि शरीरेषु आत्मनः उपलब्धि भवतीति शरीरस्थ उच्यते. तथापि न करोति कर्म तदा करणाय एव तत्फलेन न लिप्यते. यो हि कर्ता स कर्मफलेन लिप्यते. अयं तु कर्ता अतः न फलेन लिप्यते इत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात? अनादित्वात. अनादि म्हणजे काय? अनादि जो भाव आहे. हिता अनादि शब्दाची व्याख्या किंचित आचार्य व्याख्या भिन्न करतात कार्यकरण भावाच्या अनुषंगाने. अनादि म्हणजे अनादि कालापासून जरी असला तर या भाष्याच्या अनुषंगाने आचार्य इथं अनादि शब्दाची कार्य आणि कारण याच्या अनुषंगाने व्याख्या या ठिकाणी आचार्य भाष्यामध्ये करतात. काय म्हणतात आचार्य भाष्यामध्ये? अनादित्वात अनादीचा जो भाव ते अनादित्व म्हणजे आदि म्हणजे कारण. आदि म्हणजे काय? या सगळ्याचं असणारं कारण, प्रत्येक गोष्टीचं असणारं कारण आहे काय? कारणातून कार्याची उत्पत्ती होत असते. म्हणजे अशा प्रकारे आदि म्हणजे कारण, ते ज्याला नाही तो अनादि. आणि परमेश्वराला त्याला काही कारण नाही. अमुक कारण झालं, तमुक कारण झालं, सृष्टीला कारण झालं. तस्मात आत्मनः आकाश, त्याचा असणार आकाश वायू यांचं नंतर पंचकरण झालं. पंचकरणानंतर त्या बाकी तस्मात वायू अन्न वगैरे या सगळ्याची उत्पत्ती कारण झालं. काय? मूलभूत परमेश्वरापासून. परंतु त्याला स्वतःला काहीच करतो कशापासून? त्याला काही कारण नाही. मग काय होईल? मग त्याला कुठलंही शेवटपर्यंत मग त्याला प्रश्न. म्हणून तो काय? तो सगळ्यामध्ये अनिस्यूत अनादि कालापासून, त्याचं काही कारण नाही. परंतु तो कशातून निर्माण झाला? मग त्याला मग काय? कुठल्याच प्रकारचं मग ते त्याला म्हणजे उत्तर देणं. तो कशातून तिथूनच सर्वाची सुरुवात. एवढंच सगळं आपण इथे सांगू शकतो. मग तेच या ठिकाणी सांगितलं काय? कारण म्हणजे ज्याला नाही त्या म्हणजे आदि म्हणजे कारण सगळ्याचं असणार. या संपूर्ण सृष्टी प्रपंचाचं विश्वाचं सृष्टीचं असणारं मूलभूत कारण काय? तो परमात्मा आहे. ते ज्याला नाही तो अनादि. अलग म्हणजे अशा प्रकारचं त्याचं पुन्हा दुसरं काही कारण नाही. त्याच्यापासून पुढचं सगळं कार्याची उत्पत्ती. म्हणजे अशा प्रकारे कारण जे आदिमत म्हणजे कारणयुक्त असते ते कार्य स्वतःच्या स्वरूपाने वेळ पावते. त्याच्या स्वरूपाचा क्षय होतो. पण अनादि असल्यामुळे आणि म्हणजे अशा प्रकारचं काय? जे कारण काय? कारण जे आदिमत म्हणजे कारणयुक्त असते ते कार्य स्वतःच्या स्वरूपाने वेळ पावते. ज्याला कारण असतं, कार्याचा कारणामध्ये कुठलंही जे कार्य असतं ते त्याच्या कारणामध्ये शेवटी काय होतं? लीन होतं. म्हणजेच काय? जर मृत्तिकेपासून घट निर्माण झालेला असता तर कारण काय? त्याचा असणारा मृत्तिका. मग घट फुटल्यानंतर म्हणून मृत्तिकेमध्येच लय पावतो. म्हणून याचं काही कारण नाही. हा शेवट. आणि म्हणून अशा प्रकारे कारण जे आदिमत म्हणजे कारणयुक्त असते ते कार्य स्वतःच्या स्वरूपाने वेळ पावते. त्याच्या स्वरूपाचा क्षय होतो. पण अनादि असल्यामुळे, परंतु हे जे तत्व आहे परमात्मा तत्व कसं आहे? अनादि कालापासून त्याचं काही कारण नाही. त्याच्यापासून पुढचं सगळं
त्याचं पुन्हा काही कार्यकारण भाव तिथे नाही. तो कारणच सगळ्याचं मूलभूत तोच, त्याच्यापासूनच तेच या ठिकाणी सांगितलं. त्याचप्रमाणे काय निर्गुणत्व, त्याचा वय होत नाही. त्यामुळे या परमात्म्याचा व त्यात अनादि झालं. त्यानंतर निर्गुण, त्याच्यामध्ये निर्गुणत्वामुळे त्याचा वय होत नाही. त्यामुळे हा परमात्मा व्यय पावत नाही, याचा व्यय होत नाही, म्हणून तो अव्यय हा. अलग लक्षात. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यय, निर्गुण असल्यामुळे काय त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा व्यय होत नाही. व्यय म्हणजे कमी जास्तपणा त्याच्यामध्ये. आता वाढला, जसं चंद्राचं असणारं प्रतिबिंब प्रतिपदेपासून वाढत वाढत जातं, पौर्णिमेला पूर्ण होतं आणि पुन्हा पुन्हा कमी कमी होऊन अमावस्येला पूर्ण शांत होतं. परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारची कला त्या आत्मतत्वामध्ये कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. तेच सांगतात याचा व्यय होत नाही म्हणून अव्यय. ज्या अर्थी आत्म्याचा स्वतः किंवा परतः व्यय संभवत नाही, त्या अर्थी तो शरीरस्थ असला तरी शरीरात्म्याची उपलब्धी होते, म्हणून त्याला शरीरस्थ म्हटले आहे. यद्यपि काय म्हणतात याचा व्यय होत नाही म्हणून अव्यय. ज्या अर्थी आत्म्याचा स्वतः किंवा परतः म्हणजे स्वतः किंवा परतः व्यय संभवत नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमी जास्तपणा, ते आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा कमी किंवा जास्तपणा अनिश्चित एक समान आहे. तसं त्याच्यामध्ये कमी आणि जास्तपणा होत नाही. मग तेच सांगितलं किंवा परत व्यय संभवत नाही, त्या अर्थी तो शरीरस्थ असा आहे तरी शरीरात आत्म्याची उपलब्धी होते, म्हणून त्याला शरीरस्थ असे म्हटले आहे. सर्वत्र एक समानच आहे, परंतु या ठिकाणी शरीरामध्ये त्याची त्या ठिकाणी उपलब्धी होते, म्हणून त्याला शरीरस्थ असे म्हटले जाते. किंवा तो स्वतः किंवा देहादी रूपाने काही कर्म करत नाही. यद्यपि शरीरस्थ जरी असला तरी तो या देहादी रूपाने या शरीरामध्ये असला तरी या देहादी रूपाने काही कर्म करत नाही. तो आत्मा कर्म करत नसल्यामुळे तो कर्मफलाने लिप्त सुद्धा होत नाही. तो स्वतः काही करत नाही आणि म्हणून त्या कर्माचं जे फल आहे त्या कर्मफलाने सुद्धा ते आत्मतत्व लिप्त होत नाही. कारण जो कर्ता असतो तो कर्तृकर्माच्या फलाने लिप्त होतो. जो करताय, मी करतो, ज्यावेळेस मी करतो ही भावना, अहम करोति वृथाभि, मी करतो ही भावना ज्यावेळेस निर्माण होते, त्यावेळेस त्याचा त्या कर्मफलाशी संयोग होतो. ते कर्माचा फलाचा असणारा भोग तो अनुभवतो. परंतु इथं त्या आत्मतत्व मी करतो हे भावनेत नाहीये, ते सांगण्याचा प्रयत्न केला. तो आत्मा कर्म करीत नसल्यामुळे तो कर्मफलाने लिप्त होत नाही. कारण जो करता असतो तो कृतकर्माच्या फलाने लिप्त होतो. जो करताय, अहम करोति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोका, मी करतो ही भावना ज्यावेळेस त्याची निर्माण झाली, त्यावेळेस तो करता ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या कर्माचं फलाला त्याला घ्यावंच लागतं. परंतु हा काही ज्या साक्षी भावाने अस्तित्व लब्धव्य, हा शास्त्र म्हणतो काय अस्तित्व, अस्ति या भावनेने सूर्य जसा सगळ्या प्रकाशित करत असला तरी ज्या चाललेल्या पृथ्वी तलावर कुठल्याही व्यवहाराचा ज्याप्रमाणे सूर्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, अगदी त्याप्रमाणेच केवळ या ठिकाणी साक्षी मात्र त्या ठिकाणी तो आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. कारण जो करता असतो तो कृतकर्माच्या फलाने लिप्त होतो. परंतु हा कसा आहे, परंतु हा अकर्ता आहे आणि म्हणून तो फलाने लिप्त होत नाही. हा अकर्ता आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या फलाचा याच्याशी काही संबंध नाही. माझा त्याशी म्हणतो संबंधच नाही. ज्याने केले त्यांनी ते भोगावं. त्याचं असणारं उत्तर पुन्हा पुढे देतात. काय म्हणतात, कप्पुनः देहेषु, मग समजा हा करतच नाही मग कोण करतं, याचं पण उत्तर दिलं पाहिजे. नाही, सगळं चाललंय व्यवहार, तुम्ही म्हणता तो करतच नाही, तो काही करत नाही, तो निर्लिप्त आहे, अव्यय आहे, निराकार आहे, हे सगळे तुम्ही गुण सांगताय. परंतु हे सगळे जे जगतामध्ये चाललेला आहे व्यवहार, मग हा व्यवहार नक्की कोण करतंय, त्याचं पण उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे. जर तो करतच नाही, मग हे सगळं जे आम्हाला दिसतंय हे कोण करतंय, त्याचं उत्तर या ठिकाणी देतात.
कः पुनः देहेशी करोति लिप्यते च यदि तावत् अन्यः परमात्मनः देही करोति लिप्यते च ततः इदम् अनुपन्नमुक्तं क्षेत्रक्षेत्रज्ञ ईश्वरेकत्वं क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि इत्यादि अत नास्ति ईश्वरात् अन्यदेहि कः करोति लिप्यते च इति वाच्यं परो वा नास्ति इति सर्वथा दुर्विज्ञेयं दुर्वाच्य च इति भगवत् प्रोक्तम औपनिषदं दर्शनं परित्यक्त वैशेषिके सांख्य अर्हत बौद्धैश्च या ठिकाणी म्हणतात तर मग या देहामध्ये कोण करतो कोण लिप्त होतो जर तो करत नाही ते म्हणतात तो काहीच करत नाही तो साक्षी भावाने फक्त इथं येऊन बसला म्हणजे सगळं जे आहे चाललंय बोलतोय खातोय सगळं चाललंय हे शरीर कोणाच्या सत्य हे सगळं जे काही चाललंय याचं कोण मग याचा परस्पर संबंध कसा लावायचा तो जर काहीच करत नाही म्हणजे सगळ्या जगतामध्ये अनंत व्यवहार चालले किती व्यवहार चाललेत आपल्याला माहिती नाही आपल्याला फक्त आपल्या सृष्टीपट आपल्या अनुभवातून आपल्या जे आहे तेवढ्या पट्टीमध्ये जेवढे व्यवहार माहिती आहेत तेवढे त्याच्या व्यतिरिक्त अनंत व्यवहार चाललेत सूक्ष्म कीट आहे पिपिलिका मुंग्या आहेत किडे मुंग्या का अनंत व्यवहार प्रत्येकाचे चालवले आहेत ती असणारी बारीक मुंगी ती सुद्धा त्या अन्नाच्या शोधात इकडे जाईल तिकडून घेऊन येईल तो तिचा व्यापारच आहे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जे व्यवहार आहेत तो काहीच करत नाही मग हे सगळं जे चाललेलं आहे पृथ्वीपटलावर संपूर्ण सृष्टीमध्ये हे सगळे व्यवहाराचा कुठे संबंध जोडायचा कोणाशी संबंध जोडायचा हा तो म्हणतो माझा काहीच संबंध नाही आत्मतत्व म्हणतो याचा संबंध कुठे जोडायचा ते सांगण्याचा प्रयत्न केला तर मग देहामध्ये कोण करतो कोण लिप्त होतो मग कोण करतं इथं या ठिकाणी हे सगळे व्यवहार कोण लिप्त होतो हे सगळे पुण्य पापात्मक आपण जे करतोय कर्म त्याची असणारी फळं जे उपभोगणारा तो कोण त्याचं उत्तर देतात परमात्म्याहून निराळा असलेला देहाभिमानी जीव करतो आणि लिप्त होतो परमात्म्याहून निराळा कोण तो तर परमात्म्याहून निराळा असलेला देहाभिमानी जीव अस्मिन् शरीरे जीवति इति जीवः या शरीरामध्ये परमात्मत्वचे परंतु अंतःकरण उपादाशी संयुक्त झाल्यानंतर नामरूपामध्ये असणारी आसक्ती आणि त्या आसक्तीच्यामुळे तो असणाराच आत्मतत्व ते असणारं परमात्मत्व या अंतःकरण उपाधीशी संयुक्त झाल्यामुळे तेच काय झालं अविद्या त्यामुळे काय झालं ते जीवभावाला प्राप्त झालं आणि ते जे जीवभावाला प्राप्त झालं तेच हे सगळं जे आहे सुख दुःख अनुभवायचं कारण त्याच्याकडे झालं आणि तेच सांगितलं अनिराळा असलेला देहाभिमानी जिहान तेच परमात्म्याहून तर मग देहामध्ये कोण करतो व कोण लिप्त होतो त्याचं उत्तर सांगतात परमात्म्याहून निराळा असलेला देहाभिमानी जीव करतो आणि काय करतो तर जीवच लिप्त होतं म्हणून म्हणावे तर क्षेत्रज्ञ ही मला समज येथे जे क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचे ऐक्य सांगितले ते अयुक्त मग जीवच करतो मग क्षेत्रज्ञांच्या अभिमान विद्धी पण म्हणताय तुम्ही अलग लक्षात मग क्षेत्रज्ञांच्या अभिमान विद्धीने मग पुन्हा काय झालं क्षेत्रज्ञच करतो म्हणजे त्याच्यावरच पुन्हा दोष आला मग हे कशाला वाक्य वापरताय क्षेत्रज्ञांच्या अभिमान विद्धी तेच इथे सांगतात की जर येथे जे क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचे ऐक्य सांगितलं तुम्हीच म्हणता क्षेत्रज्ञांच्या अभिमान विद्धी सर्व क्षेत्रे सगळ्यामध्ये असणारा क्षेत्रज्ञ मग क्षेत्रज्ञाला जर जीवभावाला प्राप्त करायचा असेल तर मग काय झालं मग ईश्वरावर आपाततः हे सर्व सुखदुःख जी आहे भोगण्याचीच वेळ येणार आहे तुमच्या मताप्रमाणे त्याचं उत्तर करतात येथे जे क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचे ऐक्य सांगितले आहे ते अयुक्त होईल ते बरोबर नाही कारण का मग त्याच जो क्षेत्रज्ञाला जर तिथं पाठवला त्या सगळ्याचा करता तर त्या परमेश्वरावर ही सगळी सुखदुःख भोगण्याची वेळ येईल मग त्याचं उत्तर काय देतात अयुक्त होईल बरे निराळा जीव नाही तर कोण करतो व लिप्तो आणि त्याच्यापासून त्याच्या व्यतिरिक्त भिन्न जीव म्हणावं तर भिन्न जीवाची कन्सेप्ट तर नाही मग नक्की काय होतंय भिन्न जीव नाही आणि क्षेत्रज्ञ हे सगळं करतो म्हणावा तर त्याच्यावर काय होईल तोच सगळे सुखदुःख भोगतो मग नक्की काय याच्यामध्ये परस्पर असणारा नक्की संबंध काय होतोय तो बारीक आता सांगण्याचा प्रयत्न केला क्षेत्रज्ञ ही मला समज येथे जे क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचे ऐक्य सांगितलेले आहे ते अयुक्त होईल बरे निराळा जीव नाही तर कोण करतो व लिप्त होतो ते सांगणे उचित आहे आणि त्यात भिन्न वेगळा कोणतरी जीव या ठिकाणी आणून बसवला आहे
तो हे सगळं करतो, तोच भोगतो, तो क्षेत्रज्ञाहून भिन्न आहे असं म्हणावं तर तसं सुद्धा युक्तिसंगत होत नाही. मग नक्की कोण करतंय, कोण भोगतंय? त्याचं उत्तर देतात, लिप्त होतो सांगणे उचित नाही किंवा परमात्माच नाही असे नाहीत असे तरी म्हटले पाहिजे, किंवा मग असं तरी म्हटलं पाहिजे, किंवा मग काय परमात्माच नाही, अलग क्षेत्रज्ञच हे सगळं भोगतोय, तद भिन्नतया काही नाही असं म्हणणं तरी उचित होईल. असं म्हणणं आलं म्हणजे तेच म्हणतात सांगणे उचित होईल, किंवा परमात्माच नाही असे तरी म्हणले पाहिजे. त्यामुळे हे तत्व सर्वथा दुर्विज्ञ. हे सगळं जे आहे हे का सांगतोय, ते सगळं सांगण्याचं कारण काय तर त्यामुळे हे तत्व सर्वथा दुर्विज्ञेय म्हणजे कळण्यास अतिशय कठीण, दुर्वाच्य आहे आणि सांगण्यासही अत्यंत कठीण आहे. कारण वास्तविक पाहता हे जे तत्व आहे हे अत्यंत कसं दुर्वाच्य आहे आणि अतिशय कठीण, दुर्वाच्य म्हणजे सांगण्यासही कसं सांगावं हे तत्व पटवून शिष्यांना, हे अत्यंत दुर्वाच्य कठीण आहे. सांगण्यास पण अत्यंत कठीण असल्यामुळे म्हणून भगवंताने सांगितलेले उपनिषदातील ज्ञान, म्हणून भगवंतांनी जे उपनिषदामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे, आत्मा शरीरस्थ स्थित असून काही करत नाही व लिप्त होत नाही असे ज्ञान आहे. म्हणजे ते वास्तविक पाहता आत्मा याच इथे असला, आत्मा शरीरस्थ स्थित असून या ठिकाणीच येतो, या शरीरस्थ स्थित असून तो काही करत नाही किंवा शरीराच्या धर्मांनी तो लिप्त होत नाही. हे वास्तविक ज्ञान, हे वास्तविक आहे, परंतु अत्यंत दुर्विज्ञेय, अत्यंत दुर्वाच्य असल्यामुळे हे बाकीचे मतवादी जे आहे, कोण वैशेषिक, सांख्य, जैन आदी हे काय जे आहे यांनी काय झाला, त्याचा परित्याग केला आहे. या सर्व बाकी मतवलंबांनी हे जे तत्व आहे अत्यंत दुर्विज्ञ आहे, दुर्विज्ञ असल्यामुळे, सांगण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे, दुर्वाच्य असल्यामुळे या बाकीचे इतर मतवलंबांनी काय केलं, याचा त्याग केलेला आहे, परित्याग. कठीण आहे की अशा प्रकारे कसं काय आहे ते चैतन्य तत्व. ते म्हणतात निर्गुण आहे, निर्विशेष आहे, त्याला कुठला आकार नाही, हे नाही ते नाही. मग असं कशी काय वस्तू असू शकते हा त्यांचा प्रश्न. त्याच्यामध्ये गुण नाही, त्याला अवयव नाही, त्याला हे नाही, त्याला ते नाही, नेती. मग ती नेती या स्वरूपाची वस्तू कशी उपलब्ध होईल हा त्यांचा सारा प्रश्न असल्यामुळे त्यांनी बाबा हे काही मतच नाही, हे काहीतरी वेगळंच काहीतरी चाललंय, काहीतरी तिथं पाहिजे ना, हे काहीच नाही म्हणतायत. निर्गुण, त्याला कुठल्यामध्ये कुठला गुण नाही, त्याचा म्हटलं कुठला अवयव नाही, त्याच्यामध्ये काही नाही, हे नाही ते नाही. मग नक्की आहे तरी काय हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उपनिषदांनी मग तो काय केला, परंतु तो अत्यंत दुर्विज्ञ असल्यामुळे इतर मतवलंब जे आहेत त्यांनी त्याचा परित्याग केला. परंतु ही जी शंका आहे तुमची मूलभूत, मग कोण या सगळे जे आहे करता धरता नक्की कोणावर हे सगळं जे आहे देहामध्ये कोण करतो, कोण लिप्त होतो, तो प्रश्नवरती तसाच राहिला. तुम्ही तो अर्धवट प्रश्न सोडून पुन्हा दुसरीकडे दुर्विज्ञ विषय आहे, हे सगळं आम्हाला मान्य आहे, राजविद्या राजगुह्य आहे, अत्यंत सगळं तत्वज्ञान हे आम्हाला सर्व मान्य आहे. पुढे काय, परंतु त्याचं उत्तर तर देणं गरजेचं आहे तुम्हाला. आता आम्हाला पण इतर मतवलंब्यांनी ज्याप्रमाणे परित्याग केला त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा या सर्वाचा परित्याग करावा लागेल. तर थांबा म्हणतायत आचार्य, त्याचं उत्तर आम्ही देणार आहे. फक्त तुम्हाला सांगितलं काय की हा विषय आहे, हा अत्यंत कठीण विषय, हे पहिल्यांदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं असणारं उत्तर पुढे आम्ही निश्चित देणार आहे. काय मग म्हणतायत, तत्र अयं परिहारो भगवता स्वेनैव उक्तः स्वभावस्थ प्रवर्तते इति. अलग लक्षात, अविद्या मात्र स्वभावो हि करोति लिप्यते चेति व्यवहारो होति न तु परमार्थतः एव तस्मिन् अर्थतः एकस्मिन् परमात्मने तत् अस्ति. अतएव एतस्मिन् परमार्थ सांख्य दर्शने स्थितानां ज्ञाननिष्ठानां परमहंस परिव्राजकानां तस्य तिरस्कृत अविद्या व्यवहाराणां कर्माधिकारो नास्ति इति तत्र दर्शनं भगवतः. सांगतोय सगळ्याचं उत्तर. कोण करतं, कोण त्याच्यामध्ये लिप्त होतं, हे जो तुमचा प्रश्न आहे, तर हा काहीच करत नाही. क्षेत्रज्ञ किंवा परमात्मा काय साक्षीभावाने राहतो, तो काहीच करत नाही. हे कळणं अत्यंत दुर्विज्ञ आहे. परंतु मग कोण
त्याचं उत्तर सांगतो या शंकेचा परिहार असा. काय मग परिहार? पण या शंकेचा परिहार असा, स्वभाव म्हणजे अविद्यारूप माया प्रकृती हे सर्व करते. स्वभाव वस्तू प्रवर्ते, ही जी माया आहे, त्रिगुणात्मिका जी माया आहे, जी काय ती कशी आहे आम्हाला त्याचा भास होत नाही, अशा प्रकारे असणारी मिथ्या स्वरूपाची जी माया आहे, मायेच्या द्वारे त्या सगळ्या घटना या ठिकाणी घडत आहेत. आणि म्हणून तेच सांगितलं, या शंकेचा परिहार असा, स्वभाव म्हणजे अविद्यारूप माया प्रकृती हे सर्व करते. प्रकृतीमध्येच हे सगळं जे काय घडतं आहे, हे कुठं घडतंय? ते मध्ये जे असणारी जी प्रकृती आहे, हे प्रकृती हे सगळं दाखवते. नसताना सुद्धा आभास मात्र, जल नाहीच आहे, परंतु नसताना सुद्धा मृगजलाचा आभास त्या ठिकाणी निर्माण होणं, आणि त्या आभासाने काय होणं, तो जीव त्या ठिकाणी त्या जलाच्या अपेक्षेने धावत त्या ठिकाणी जाणं. त्याच प्रकारे हे प्रकृती म्हणजे माया जे आहे, माया हे सर्ग दाखवते आणि घडवते, आणि त्या अनुषंगाने जीव ते प्राप्त करण्यात, जसं मृगजूल प्राप्त करण्याच्या अनुषंगाने धावत 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 त्या ठिकाणी ते हाजीन जातं, पण वास्तविक नसतं. तसं हे दाखवलेलं वास्तविक नसताना सुद्धा म्हणून आभास सांगितलं, खोटं नाही, तो आभास आहे. त्या ठिकाणी जादूगार त्या ठिकाणी असणाऱ्या काय अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी भिन्न भिन्न आपल्याला गोष्टी दाखवत राहतो. वास्तविक आहे का? आभास मात्र, तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं, पण वास्तविक नाही आहे ते. तसं हे जगतामध्ये सृष्टी प्रपंचामध्ये जे जे काय आहे, हे काय आभास मात्र, वास्तविक नाही. म्हणून या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयम, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. आम्ही जागतो, परंतु ज्ञानीच्या दृष्टीमध्ये हे सगळं कसं आहे, हे सगळा आभास मात्र, वास्तविक नाही. वास्तविकता महत्वाची. वास्तविक काय आहे? वास्तविक परमार्थ तोच आहे, वास्तविक रज्जूच आहे, दुरीच आहे. मग आभास निर्माण काय झाला त्यावर? सर्पाचा हा आभास आहे, तो वास्तविक नाही. तसं वास्तविक परमात्माच आहे, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकरण जे आहे त्याच्यावर काय झालं, या संपूर्ण सृष्टीचा भास निर्माण झाला. तो कशामुळे? त्रिगुणात्मिका मायेच्यामुळे. आणि ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ती स्वभाव म्हणजे माया. या सगळ्याचं उत्तर काय? तर या सगळ्याचं उत्तर म्हणजे कोण करतं, कोण लिप्त होतं? त्या मायेच्या द्वारे. माया अज्ञानेन आवृतम ज्ञान तेन मुह्यंती जंतवः. अज्ञान म्हणजेच माया, मूल अज्ञान जे आहे, माया जे आहे, तिच्यामुळे हे सगळं घडतं. आणि तेन मुह्यंती जंतवः, आणि त्यामुळे जनतावून संपूर्ण हे प्राणी मात्र मोहाला प्राप्त होतात. हे त्याचं उत्तर. आणि पण या शंकेचा परिहार असा, स्वभाव अविद्यारूप माया प्रकृती हे सर्व करते. या वाक्याने स्वतः भगवंतांनी सांगितले आहे. वाक्याचे स्पष्टीकरण, अविद्या मात्र स्वभाव आत्मा करोती व लिप्त होतो असा व्यवहार असतो. अविद्या मात्र स्वभाव जो आहे, अविद्येचा स्वभाव, त्या स्वभावाने काय आत्मा करोती व लिप्त होतो असा व्यवहार. ते वास्तविक कोण करतं? अविद्येमुळेच होतं. परंतु अविद्येच्या अनुषंगाने होत जरी असलं तरी काय म्हणतो आपण, आत्मा करोती लिप्त होतो असा व्यवहार असतो. पण परमार्थतः हा असा व्यवहार आहे. परंतु परमार्थतः हा प्रत्येक व्यवहार हा व्यवहारच आहे. त्या व्यवहारामध्ये परमार्थता म्हणजे वास्तविकता काय? पण परमार्थतः एकाच परमात्म्यामध्ये कर्तृत्वादी नाही, परंतु तो परमात्मा जो आहे ते एकाच परमार्थामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व वक्तृत्व नसल्यामुळे आत्मा वस्तुतः अकर्ता व अभोक्ता आहे. वास्तविक त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्म्यामध्ये वस्तुतः अकर्ता असल्यामुळे तो अभोक्ता आहे. तथापि काय, अविद्येमुळे त्याच्यावर कर्तृत्व भोक्तृत्वाचा आरोप होतो. अविद्येमुळेच वास्तविक तो कर्ता भोक्ता असताना सुद्धा त्या अविद्येच्या नादी लागून त्या अविद्येमुळे त्याच्यावर कर्ता भोक्ता हे आरोप होतात. अर्थात त्याचे कर्तृत्व आधी ते कर्तृत्व आधी त्या ठिकाणी आहे. ते कशामुळे? अविद्या स्वरूप असल्यामुळे व्यावहारिक आहे, वास्तविक नाही. व्यावहारिक आहे तेवढ्या पुरतं. जोपर्यंत वास्तविक ज्ञान होत नाही रज्जूचं, तोपर्यंत व्यवहार आहे सर्पाचा. कारण का? रज्जूचं अजून वास्तविक ज्ञान झालं नाहीये, म्हणून सर्प आहे
या भावनेने मग सगळा व्यवहार आहे. मग काठी लाठी सगळे घेऊन येणार, सगळे उभे राहणार कडनी. आता थांबा जरा, हलू दे, मग मारू, सगळं होणार. आणि मग काय, एक म्हणणार थांबा जरा, आता मी बॅटरी मारतो. मग घरात जाऊन बॅटरी घेऊन येणार आणि बॅटरीचा प्रकाश त्यावर मारल्यावर अरे म्हणतात काही नाही, सर्प नाही, ही रज्जूच आहे. म्हणजे जो व्यवहार कुठपर्यंत अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवहार आहे. वास्तविक ज्यावेळेस ज्ञान झालं, काय कोणतं वास्तविक ना, रज्जूच आहे. मग व्यवहार थांबला. तसंच आहे, जोपर्यंत संसार आहे, संसारामध्ये असणारं अज्ञात्व आहे, संसार आहे, तोपर्यंत सगळा व्यवहार आहे. जोपर्यंत परमार्थाचं एकदा कळलं की परमात्माच आहे, त्यावेळेस हा सगळा व्यवहार थांबतो. कुठला, संसाराचा. मग तेच सांगितलं या ठिकाणी. काय, अर्थात त्याचे कर्तृत्वादी अविद्या स्वरूप असल्यामुळे व्यावहारिक आहे, पारमार्थिक नव्हे. कारण एकच व अद्वितीय असलेल्या परमात्म्यामध्ये खरोखरच्या कर्तृत्वादीचं संभवच नाही. कारण त्या परमात्म्यामध्ये हे जे काय आहे, हे सगळे सुखदुःखादी गुण हे कुठलेच त्याच्यामध्ये संभवच नाही. यास्तव या परमार्थ सांख्य दर्शनामध्ये स्थित असलेल्या, आणि म्हणून अशा प्रकारे हे जे परमार्थ सांख्य दर्शनामध्ये जे स्थित आहे, ज्ञाननिष्ठ जे आहे, ज्यांनी सर्व अविद्या व्यवहार सोडलेला आहे, की ज्यांनी खरोखर ह्या अविद्याकृत हा संपूर्ण व्यवहाराचा त्याग केलेला आहे, आणि काय सर्व आपली असणारी साधना श्रवण मनन निध्यासनाने स्थानून निखन न्यायेनं ते आत्मतत्वच आहे, अशा प्रकारे ज्यांची दृढबुद्धी झालेली आहे, अशा प्रकारे असणारे संन्यासी ज्ञाननिष्ठ ज्या आहेत ते त्या ठिकाणी सांगितलं. काय, परमार्थ सांख्य दर्शनामध्ये स्थित असलेल्या काय ज्ञाननिष्ठांचा, ज्यांनी सर्व अविद्या व्यवहार सोडलेला आहे, ते कसे, ते परमहंस परिव्राजकाचार्य जे आहेत, अशा असणारे संन्यासी आत्मज्ञानी, त्यांचा कर्मामध्ये अधिकार नाही असे ठिकठिकाणी भगवंतांनी सांगितले. अशा प्रकारचे जे आहेत, त्यांचा कुठल्याही प्रकारचा कर्मामध्ये अधिकार नाही, ते सर्व संकल्प संन्यासी ते त्या ठिकाणी आहे. म्हणजे अशा प्रकारे जे का कोण करतं, मग हे सगळं करणारे त्रिगुणात्मिका माया, मूल अज्ञान. आणि म्हणून जोपर्यंत या मूल अज्ञानाचा, मायेचा नाश होत नाही, तोपर्यंत वास्तविक परमार्थ तत्व जे आहे, या परमार्थ तत्वाची वास्तविक अनुभूती होते. आणि म्हणून त्याकरता तिचं असणारं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न कसे आहे ते या संपूर्ण 13व्या अध्यायाच्या माध्यमातून केलं. केमपि न करोति न लिप्यते इति दृष्टांतमाह. आणि अशा प्रकारे का, कशा प्रकारे, कोणाप्रमाणे करत नाही, लिप्त होत नाही, त्याचा असणारं दृष्टांत, उदाहरण जे आहे, हे उदाहरण 32व्या श्लोकाच्या माध्यमात आता हा सांगितलं की ते करत नाही, पण कोणाप्रमाणे, त्याच्यासाठी काय उदाहरण आहे का, तर ते उदाहरण 32व्या श्लोकातून सांगितलं. काय म्हणतात, यथा सर्वगतं सौक्ष्म्य आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे काय, तर सर्वव्यापी आकाश, हे आकाश सर्वत्र आहे, परंतु आकाश सर्वत्र जरी असलं पण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे सूक्ष्मत्वात् आकाशम नोपलिप्यते. तसं जे आकाश सर्वत्र व्याप्त, सर्वत्र येते, कुठे नाही असं नाही, परंतु ते कुठल्याही त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही गोष्टीने ज्याप्रमाणे ते लिप्त होत नाही आकाश, त्याचप्रमाणे काय, त्याचप्रमाणे या देहात सर्व ठिकाणी अवस्थित असलेला, व्यापून राहिलेला आत्मा सर्व धर्मांनी, म्हणजे देहाच्या धर्मांनी तो लिप्त होत नाही. जसा आकाश या संपूर्ण सृष्टीपटलावर असलं, ते सृष्टीपटलाच्या असणाऱ्या कुठल्याच असणाऱ्या धर्मांनी ते लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे हे आत्मतत्व जरी या असणाऱ्या कुठे संपूर्ण देहामध्ये, या शरीराला व्याप्त करून जरी राहिलं असलं, तरी सुद्धा ते आत्मतत्व या देहाच्या असणाऱ्या धर्मांनी, सुखदुःखादी धर्मांनी ते आत्मतत्व
आत्मतत्व लिप्त होत नाही. काय म्हणतात आचार्य? यथा इति यथा सर्वगतम सर्वव्यापी अपि सत् सौक्ष्म्यात् स्थूलभावात् आकाशं खं न उपलिप्यते न संबध्यते सर्वत्र अवस्थितः देहे तदा आत्मा न उपलिप्यते. ज्याप्रमाणे काय सर्वगत व्यापी असूनही ज्याप्रमाणे सर्वगत व्याप्त असताना सुद्धा सूक्ष्मपणामुळे आकाश, धूळ, चिखल इत्यादी उपलिप्त होत नाही. सर्वत्र जरी असलं तरी त्या ठिकाणी असणारी धूळ असेल, चिखल असेल, या सगळ्यांच्या द्वारे ते काय उपलिप्त होत नाही, म्हणजे त्याच्याशी त्याचा संबंध होत नाही. त्याचप्रमाणे देहास्थित सर्वत्र असलेला आत्मा उपलिप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे आत्मतत्व जे देहामध्ये असले ते देहादी धर्माने ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व या ठिकाणी लिप्त होत नाही. असं असणार ते फक्त म्हणून काय सांगितलं? अस्तित्व लब्धव्य. ते फक्त अस्ति या भावानेच त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे परमार्थतः ते एकच सत्य, एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति, तेवढं एकच आत्मतत्व आहे. ते एकच आत्मतत्व या ठिकाणी सत्स्वरूपाचं आहे. तद्व्यतिरिक्त सत म्हणजे त्रिक्षु कालेषु भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालामध्ये अनुस्यूत जी वस्तू आहे ती सत, जी भूतामध्ये नाही, वर्तमानामध्ये आहे, वर्तनामध्ये आहे तर भविष्यामध्ये नाही, अशा प्रकारे जी आहे नाही ती असत स्वरूपाची. म्हणजे आत्मतत्व जे आहे अनादि सर्वांमध्ये अनुस्यूत असल्यामुळे तेवढे एकच पारमार्थिक सत्य आहे. आणि तेच आत्मतत्व वास्तविक आपलं स्वरूप आहे हे सांगण्याकरता म्हणून हा सगळा क्षेत्रज्ञ विभाग योगो नावाचा असणारा 13वा अध्याय त्याचा असणारा ते पुन्हा 33व्या श्लोकाच्या द्वारे पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न केला. यथा प्रकाशयते कहा कृत्नम लोकमेमोरविः क्षेत्रम क्षेत्रीय तथा कृत्नम प्रकाशयति भारत. अशा प्रकारे 33वा आणि 34वा शेवटचे असणारे 2 श्लोक आहे. उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत आणि उद्याच्या पाठाला त्यानंतर 13वा असणारा अध्याय आपला या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ओम तत्सत.